जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे, तालुक्याचे अध्यक्ष संभाजी होळकर, शहराचे अध्यक्ष जय पाटील, महिलांचे अध्यक्ष अनिता गायकवाड, युवकचे तालुक्याचे अध्यक्ष राहुल वाबळे, अविनाश बांदल, सचिन सातव, बाळासाहेब तावरे, पुरुषोत्तम दादा जगताप, प्रशांत काटे, पोपटराव गावडे, दत्तात्रय आवाळे, सुनील पवार, पौर्णिमा तावरे, नीता फरांदे, विश्वासराव देवकते पाटील, गणेश शिंदे, अनिता आटोळे, धनवान वदक, कैलास चव्हाण, सदाबापू सातव, जवाशेठ वागुलकर, मंगलताई शहा, जयश्रीताई सातव, योगेश जगताप, सुभाष सोमाणी, संध्या बोबडे, इम्तियाज शिकलकर, सुनील पोटे, वसंतराव घनवट, सतीश खोमणे, संपतराव देवकाते, योगिता कोकरे, रंजना बोरकर, मंगल पोनकुले, नलिनी नलवडे, पोपटराव पानसरे, संदीप पांदल, करण खलाटे, नीता बारोकर, अमृता गार्डी, संजय भोसले, अशोक नवले, अविनाश गोपणे, मनोहर वाबळे, आर्य जगताप, नंदाताई खैरे, प्रतिभा नेवसे, तानाजी करचे, ग्रामीण भागातून आणि जिल्ह्याच्या सातारा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले सगळे माझे सहकारी, ज्यांचा आपण सत्कार केला आणि जगाने आपलं चंद्रयान चंद्रावर पोचल्यानंतर त्याची नोंद संपूर्ण जगाने घेतली आणि त्या कामामध्ये नेहमीच अतिशय महत्त्वाची जबाबदारी बजावत असणारी इंडस्ट्री ती म्हणजे वालचंद नगरची वालचंद इंडस्ट्री, त्याचे व्हाईस चेअरमन श्रीयुत केसकरजी, जमलेले सर्व पत्रकार मित्र, बारामती शहरातून तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व आमचे जीवाभावाचे सहकारी, कार्यकर्ते, जबाबदार नागरिक, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर आज मला प्रश्न पडलाय मी काय बारामतीकरांच्या पुढे बोलायचं, कारण असा कधी प्रश्न माझ्या समोर पडलेला नव्हता. 91 पासून तुम्ही सगळ्यांनी मला लोकप्रतिनिधी यांना त्यांनी संधी दिली. मला एका गोष्टीचं क्षणोक्षणी पावलोपावली नेहमी माझं मन मला सांगत असतं की आज जो काय आहे, जसा काय आहे, तो अजित पवार तमाम बारामतीकरांच्या मूळ आहे आणि बारामतीकरांच्या प्रेमामुळं, आशीर्वादामुळं हे अनेक वेळा अनेक ठिकाणी मी सांगितलं आणि आज देखील मी सांगत असतो आणि पुढेही मी सांगत राहील. कारण एवढं प्रेम बारामतीनं आणि बारामतीकरांनी माझ्यावर केलंय, बारामतीच्या या मातीचं आणि सर्व बारामतीकरांचं ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. कारण बारामतीमध्ये माझ्या घरातल्या लोकांच्या समोर औपचारिक काय बोलावं हा खरा तर माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे आज मी आपल्याशी नेहमीसारखा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण पाहिलं, आज मी सुरुवातीला 5व्यांदा मला उपमुख्यमंत्री पदाची संधी एकनाथराव शिंदेंच्या मंत्रिमंडळामध्ये मिळाली. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये सहभागी झाला, सरकारमध्ये सहभागी झाला. अनेक आम्ही जबाबदार, अनेक वर्ष राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून काम करणारे कार्यकर्ते, मग छगन भुजबळ असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, हसन मुश्रीफ असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, धनंजय मुंडे असतील, आदिती तटकरे असतील, संजय बनसोडे असतील, अनिल भाऊदास पाटील असतील, सगळे आम्ही अनेक वर्ष संघटनेचं काम करतोय. तुम्ही सगळेजण पाहताय. सगळ्यांनी वेगवेगळ्या खात्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. मित्रांनो, मी पहिल्यापासून सर्व धर्म समभाव, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, महापुरुषांचा आदर्श, मग त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, तसंच
शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे, जो वारसा आहे, तो पुढे घेऊन जाण्याचं काम माझ्यासारखा कार्यकर्ता आजपर्यंत करत आलेला आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस मी बारामतीमध्ये असतो त्यावेळेस सकाळपासून हे सगळं पाहत असता. ह्याच्यामध्ये एकंदरीतच आज मी ज्यावेळेस यायचं ठरवलं, पाचव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळ्यांनी चर्चा करून माझ्यावर ज्यावेळेस टाकली गेली, त्यावेळेस पासून अधिवेशन होतं, वेगवेगळी कामं होती. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मी कामाचा भोगता आहे. मला कामामध्ये मी रममाण होणारा कार्यकर्ता आहे. मी त्याकरता कुठलं पद माझ्याकडे आहे का नाही त्याचा विचार करत नसतो. अधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायचा आणि मग पुण्यामध्ये असेल, पिंपरी चिंचवडमध्ये असेल, बारामतीमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही ठिकाणी असेल, आपल्या संस्था असतील त्यांना वेळोवेळी योग्य पद्धतीचं मार्गदर्शन करायचं. त्याच्यात जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार अजिबात करायचा नाही. ही गोष्ट जवळपास 30-32 वर्ष तुम्ही सगळेजण पाहत आलेला. त्यावेळेसची बारामती, आताची बारामती, आपण सगळेजण ती बदलवण्याचा प्रयत्न करतोय. ही बदलत असताना त्याच्यामध्ये शेवटच्या घटकाला देखील वाटलं पाहिजे की हा लोकप्रतिनिधी आपल्याकरता काम करतोय, आपलाही विचार करतोय, ठराविकच लोकांचा विचार करत नाही. आणि म्हणून अनेकदा वेगवेगळी पदं भूषवत असताना तेच लक्ष डोळ्यासमोर ठेवून मी काम करत आलेलो आहे. आपली बारामती बदलतीये. तुम्ही मनापासून आशीर्वाद देता, पाठिंबा देता, सहकार्य करता. कधी कधी काही कठोर निर्णय घेत असताना मला रोड वाइंडिंग करावं लागतं, कुणाची घरं काढावी लागतात. कधी कधी कुणाची कुठं श्रद्धा असते, भावना असते, त्याच्यातून पण कधी काही श्रद्धेचं ठिकाण मला तिथनं नाईलाजास्तव हलवावं लागलं तर काही जण दबक्या आवाजात थोडी टीका टिप्पणी करतात. पण तमाम बारामतीकरांना माहिती असतं की हे आपल्याकरता करतोय. उद्याची 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून बारामतीच्या नव्या पिढीकरता करतोय. हा विश्वास हा तुम्हाला सगळ्यांना असतो. आणि मी आणि माझे सहकारी काम करत असताना कधी कुणाला असं वाऱ्यावर सोडलेलं नाही, उघड्यावर टाकलेलं नाही. त्याचं घर काढलं तर त्याला कुठंतरी रस्त्यावर फिरावं लागलेलं नाहीये. अनेक उदाहरणं मी सांगून तुमचा सगळ्यांचा वेळ घेत नाही. परंतु मित्रांनो, मला नानादेव का ते अनेक तुम्ही सगळेजण मुंबईला येत होता या 50-60 दिवसात. मी म्हणायचो, बाबा कशाला येता, इथलं काम तुम्ही पण तिथं गर्दी बघायचा. शेवटी जबाबदारी घेतल्यानंतर ती जबाबदारी तेवढ्याच तडफेने सांभाळता आली पाहिजे. त्याच्यामध्ये कुणाला असं वाटता कामा नये की बाबा यांनी जबाबदारी घेतली आणि जबाबदारी घेतली असताना हे मात्र आमच्याशी चर्चा करत नाही. आणि त्याच्यामुळे बराच काळ मला बारामतीला यायला लागला. मी या मधल्या काळात गडचिरोलीला गेलो, धुळ्याला गेलो, शिर्डीला, नगरला गेलो, तिथं पुण्याला जेजुरीला पण आलेलो होतो. शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये उद्याच्याला आम्ही आता परभणीला चाललोय. सकाळी संध्याकाळी माझी अशीच बीडला सभा आहे. इथून पुढच्या काळामध्ये राज्यामध्ये अनेक ठिकाणी सभा घ्याव्या लागतील. कारण मी जी काही भूमिका घेतलेली आहे ती भूमिका ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतोय त्यावेळेस ती मला महाराष्ट्राला सांगावी लागेल. महाराष्ट्रातल्या पण लोकांना नक्की कोणत्या कारणाकरता अजितनं ही भूमिका घेतली. मंत्रिमंडळामध्ये सहकारी घेत असताना त्याच्यामध्ये मागासवर्गीयांचा समावेश केला. महिला एक देखील मंत्रिमंडळात नव्हती, महिलेचा समावेश केला. अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचा समावेश केला. भटक्यांचा, त्याच्यामध्ये एनटी मध्ये मोडणाऱ्यांचा समावेश केला. ओबीसींचा समावेश केला. जागा मर्यादित होत्या, परंतु जास्तीत जास्त सगळ्या घटकाला सामावून घेण्याचा प्रयत्न केला. कारण मी ज्यावेळेस किंवा आमचे सहकारी सगळीकडे सांगत असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, सुनील तटकरे असतील किंवा बाकीच्या मंत्रिमंडळातील सहकारी असतील किंवा इतर संघटनेमध्ये काम करणारे,
की बाबा मी शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन चाललोय, त्यावेळेस ते कृतीतनं दिसलं पाहिजे, ते नुसतं भाषणात असून चालणार नाही. हा विचार मी सातत्याने करत असतो. मला मुस्लिम बांधव पण भेटत असतात, मी त्यांच्याशी चर्चा करत असतो. सरकारमध्ये काम करत असताना महाराष्ट्रातल्या एकाही घटकाला आपण असुरक्षित आहोत, आपल्याला कुठंतरी भीती आहे, अशा प्रकारची गोष्ट आम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये आहेत तोपर्यंत आम्ही ती गोष्ट होऊन देणार नाही. हा शब्द देखील बारामतीकरांना आणि बारामतीकरांच्या मार्फत उभ्या महाराष्ट्राला मी देऊ इच्छितो. मित्रांनो, एकंदरीतच आज ज्यावेळेस मी यायचं ठरवलं, मला संभाजीचा फोन आला, जयचा फोन आला, नाना देवकांनी त्यांनी पत्र दिलं होतं की दादा या, मला एवढं प्रचंड उत्साहाने स्वागत होईल हे मी स्वप्नात देखील बघितलं नव्हतं. मी ज्या पद्धतीनं सुप्यामध्ये आलो, तिथं पहिलं पोलीस स्टेशनचं उद्घाटन केलं, दुसरं माळेगावला केलं. येताना प्रत्येक गावामध्ये आया बहिणी ओवाळत होत्या. तिथं आजी माजी सरपंच प्रमुख कार्यकर्ते अतिशय प्रेमाने त्या ठिकाणी स्वागत करत होते. मात्र ही सगळी परिस्थिती होत असताना मला त्या परिसरातनं येताना आपला सुपा परगणा छत्रपती शिवाजी महाराजांचा परिसर, हा परिसरामध्ये पिकं सुकून चाललेली आहेत. महाराष्ट्रामध्ये पाण्याची टंचाई होत चाललेली आहे. धरणाची परिस्थिती समाधानकारक नाही आहे. त्याच्यामुळे यंदाचा उन्हाळा कसा जाईल ह्या चिंतेमध्ये मी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सगळे सहकारी, आम्ही सगळे आमदार लोक आहोत. परंतु अशी संकट अनेक महाराष्ट्रावर आली. दुष्काळाचं संकट आलं, गारपिटीचं संकट आलं, त्याच्यामध्ये भूकंपाचं संकट आलं, कधी कधी वेगवेगळ्या प्रकारच्या दरडी कोसळल्याचं संकट आलं, गावाच्या गावं गाडली गेल्याचं पण संकट आलं. अशी संकट, अतिवृष्टीचं संकट आलं. परंतु त्यावेळेस आपल्याला शेवटी थांबून चालत नसतं, लोकांना आधार देण्याचं काम करायचं असतं. त्याच्याकरता मी ज्यावेळेस हे सगळं पाहत होतो, मी माझ्या परीनं निरा डावा कालवा सोडण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या परीनं जनाई सिरसाईच त्या ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या संदर्भात पुरंदर उपसा सिंचन योजना सुरू करण्याचा प्रयत्न केला. आज मला माझे सहकारी सांगत होते की दादा तुम्ही हे सगळं करताय, परंतु आमची पुरंदर उपसा सिंचन योजनेचे फार पंप आणि तुमचे इलेक्ट्रिक मोटारी ह्या खराब झालेल्या आहेत. त्याच्याकरता देखील आत्ताच मी त्यांना सांगून प्रस्ताव तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये लवकरच तो प्रस्ताव आम्हाला शासनाच्या पुढे येईल. मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो, मी सत्तेला आपापलेला कार्यकर्ता नाही. सत्ता येत असते, सत्ता जात असते. मलाही माहिती आहे मी काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही. आणि त्याच्यामुळं मिळालेल्या पदाचा वापर, सरकारमधल्या प्रतिनिधित्वाचा वापर हा आपण ज्यांचं नेतृत्व करतो, ज्या तालुक्याचं करतो, ज्या जिल्ह्याचं करतो, त्याच्या संदर्भात मी, दत्ता भरणे, आम्ही सगळ्यांनी नीरा देवघर, भाटघर, वीर गुंजवणी इथली धरणांची परिस्थिती ज्यावेळेस आम्ही बघत होतो, पावसाने तर ओढ दिलेली होती. अशा प्रकारची परिस्थिती कधी आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली बऱ्याच काळामध्ये आपण पाहिलेली नव्हती. उजनी पण धरण अवघं 12-13% भरलेलं आज आपण सगळेजण पाहतोय. आजच्या घडीला तुमच्या माझ्या महाराष्ट्रामधली विशेषतः आपल्याला मदत करणारी गुंजवणी, भाटघर, वीर आणि नीरा देवघर गेल्या वर्षी 100% होती. आज 88% तिथं पाणी आहे. अजूनही काही पाऊस बाकी आहे. आज मोरगावला ज्यावेळेस मी दर्शन घेण्याच्या करता गेलो होतो, अभिषेक केला, त्यावेळेस तिथं हेच साकडं घातलं की राहिलेल्या दिवसामध्ये जी काही नक्षत्र राहिलेली आहे त्याच्यामध्ये चांगला पाऊस पडू दे. लोकांचं खरीपाचं पीक जवळपास हातातनं गेलेलं आहे. जिथं कुठं पाऊस पडलाय तिथं परिस्थिती बरी आहे. परंतु आज काही ठिकाणी पिण्याचे पाण्याचे टँकर लोक मागतायत. हिरव्या चाऱ्याच्या करता आम्हाला चारा द्या अशा प्रकारची मागणी करतायत. 3-4 दिवसापूर्वीच एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी त्याची बैठक घेतली. सगळ्या व्हीसीवर आपल्या विभागीय आयुक्तांनी कलेक्टरांना सूचना केल्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये अडचण येता कामा नये. ही एक गंभीर समस्या आहे. त्याच्यातनं महाराष्ट्राला महायुतीचं सरकार
मदत करतंय अशा पद्धतीचंच एकंदरीत काम आपल्याला सगळ्यांना करायचंय। आणि म्हणून हे सगळं होत असताना गेल्या वर्षी आपल्या घोड धरण पुणे जिल्ह्यातलं 82% होतं, आज फक्त 23% आहे। विसापूर गेल्या वर्षी 100% होतं, आज 5.5%। उजनी गेल्या वर्षी 100% होतं, आज 13%। त्याच्या संदर्भामध्ये ही ज्यावेळेस आपली परिस्थिती त्यावेळेस टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला गेल्या वर्षी 100% होती, आज 92%। पवना मात्र गेल्या वर्षी 100, आत्ताही 100 आहे। चास-कमान गेल्या वर्षी 100, आत्ताही 100 आहे। आंध्र प्रकल्प गेल्या वर्षी 100, आत्ताही 100 आहे। नाझरं गेल्या वर्षी 100% होतं, आज 0%। परवा तर आम्ही त्या हेलिकॉप्टरने आलो त्यावेळेस कोरडं ठणठणीत थोडंसं पाणी तिथं पाहायला मिळालं। अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे। टनेज घटेल हे कुणी सांगायला ज्योतिषाची गरज नाही आहे। चांगल्या प्रकारे माझ्या जिराज भागातली ऊसाची पिकं होती, ती ऊसाची पिकं आज कोमेजून चाललेली आहेत। आपल्या छत्रपती माळेगावला आपण भाव चांगला देतोय, परंतु जर टनेजच कमी मिळालं तर त्याच्यातनं शेतकऱ्यांचं पण नुकसान होत असतं। तरी देखील मी आपल्याला सगळ्यांना ह्या निमित्तानं सांगू इच्छितो की एकंदरीतच मी जनाई शिरसाईच्या करता साधारण जुने पंप झालेले आहेत, बरेच वर्षाचे जुने झालेले आहेत, त्याचं काही आपल्याला काम करायचं आहे। त्याला जवळपास 20 कोटी रुपये लागत आहेत। आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पंपांच्या करता जवळपास आपल्याला 40 ते 50 कोटी रुपये लागत आहेत। तशा प्रकारचा प्रस्ताव हा द्यायला सांगितलेला आहे। अर्थात प्रस्ताव आल्यानंतर तो जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे येईल। त्यांना मी सांगेन की देवेंद्रजी आम्हाला ती कामं लवकर करून पाहिजेत, तुम्ही फक्त मंजुरी द्या, मी निधी देण्याचं काम करतो। कारण सुदैवाने तिजोरी आपल्या हातामध्ये आणि त्याच्यामुळं जनतेच्या करता माझा पुरंदर तालुका, माझा बारामती तालुका, माझा दौंड तालुका, ह्या सगळ्या तालुक्याच्या करता किंवा माझा शेजारचा इंदापूर तालुका, ह्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी उपयोगी पडणार आहेत। मित्रांनो, ही सगळी परिस्थिती असताना वेगवेगळ्या प्रकारे मी ज्यावेळेस सुरुवात केली, मला वाटत होतं आता सुप्याला सगळी लोक भेटली, पोलीस स्टेशन तर कसं झालं सुपेकरांना विचारा, कधीतरी त्या रोडनी जावा, पोलीस स्टेशन असं देखील असू शकतं हे तुम्हाला ते पाहिल्यावरच कळेल। खरं तर पोलीस स्टेशनच्या दारात कुणाला जायला लागू नये, परंतु तिथनं गाडी तुमची गेली तर आत तरी कसं आहे पोलीस स्टेशन बघायला, त्या ठिकाणी तुम्हाला बघावंसं वाटेल, अशी आपण माळेगावचं आणि तिथलं पोलीस स्टेशन केलं। शेवटी तुमच्या माझ्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या काही महत्त्वाचे ही कामं आपल्याला करायची। तुम्ही मला विचाराल की अजित पवार आता तुम्ही 5व्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही काय करणार आहे? मी त्याच्यामध्ये आपलं पुणे नगर नाशिक ही रेल्वे थोडीशी रेंगाळलेली आहे, त्या कामाला गती देण्याच्या करता वेळ पडली तर दिल्लीमध्ये जाऊन तिथल्या प्रमुखांना भेटणं, मोदी साहेबांना असेल, अमित भाईंना असेल किंवा आणखीन त्या खात्याच्या मंत्र्यांना असेल, तिथं भेटून तिथं पाठपुरावा करणं, ह्याकरता मी प्रयत्न करणार आहे। कारण दळणवळण, त्याच्यानंतर विमानतळाची उत्तम प्रकारे पुण्यामध्ये जिल्ह्याची सोय, त्याच्या संदर्भामध्ये मेट्रो, सगळे चांगल्या प्रकारचे रस्ते, चांगल्या प्रकारे सुविधा ह्या दिल्याशिवाय खऱ्या अर्थाने तिथं कायापालट होऊ शकत नाही। मित्रांनो, आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आपण केसकर साहेब वालचंदनगर इंडस्ट्रीचे व्हाईस चेअरमन यांचा सत्कार केला। का केला? कारण काही दिवसापूर्वीच आपल्या भारताच्या चंद्रयान 3 नंबर चंद्रावर केलेल्या यशस्वी लँडिंगमुळं अमेरिका, रशिया, चीन नंतर आता भारत जगातली 4थी अंतराळ शक्ती ठरलेला आहे। अतिशय चांगल्या प्रकारे चंद्रयान 3चं सॉफ्ट लँडिंग चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होणारा भारत हा जगातील तसा बघितलं तर पहिलाच ठरलेला आहे। परदेशात त्यावेळेस पंतप्रधान साऊथ आफ्रिकेला होते, त्यांनी पण ते पाहिलं आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तिरंगा हातात घेऊन देशाच्या चंद्र मोहिमेच्या यशाचं त्यांनी सेलिब्रेशन केलेलं पाहिलं। शेवटी इच्छाशक्ती असावी लागते, विल पॉवर असावी लागते। मित्रांनो, हे चंद्रयान यशस्वी करण्याच्या करता निश्चितपणे देशातल्या इस्रो संस्थेसह आपले शास्त्रज्ञ असतील, आपले तंत्रज्ञ असतील,
आपले इंजिनियर असतील, आपले संशोधक असतील, देशवासियांचे अथक परिश्रम असतील, हे फळ ह्या सगळ्यांचं आहे. चंद्रयान 3च्या मोहिमेत राज्यातल्या मुंबई, सांगली, जळगाव, बुलढाण्याच्या बरोबर आपल्या पुणे जिल्ह्यातील वालचंदनगर, जुन्नर इथल्या गावांची सुद्धा महत्वाची भूमिका ही त्या ठिकाणी आहे. ही आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून आपण केसकर साहेबांचा आता एक सत्कार आपल्या बारामतीकरांच्या वतीने केला. कारण भारत गेल्या अनेक दशकापासून अंतराळ क्षेत्रातील महाशक्ती म्हणून कार्यरत होता. आज या चंद्रमोहिमेच्या यशानं त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. अत्यंत कमी खर्चात नियोजनबद्ध पद्धतीनं हे मोहीम राबवण्यात आली. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी त्यासाठी अपार कष्ट घेतले. तसं महाराष्ट्राने पण योगदान दिलं. त्याच्यामध्ये तुम्हालाही माहिती पाहिजे काय योगदान दिलं. मुंबईतल्या गोदरेज एरोस्पेसमध्ये यानाचा काही भाग बनवण्यात आला. सांगलीतील रॉकेटच्या पार्टला कोटिंग करण्याचं काम सांगलीमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलं. जळगावमध्ये HD नोझल्स तिथं तयार करण्यात आलं. बुलढाण्यातील खामगावची चांदी आणि थर्मल फॅब्रिक्स चंद्रयानासाठी वापरलं जातं. ते आपल्या विदर्भातनं बुलढाण्याच्या ठिकाणचं वापरलं गेलं. आणि आपल्या पुण्यातल्या कंपनीत फ्लेक्स नोझल आणि बूस्टर तयार करण्यात आले. तसंच आपल्या जुन्नरचे 2 शास्त्रज्ञ या मोहिमेमध्ये त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतलेला होता. आपल्या इंदापूरची वालचंद इंडस्ट्री गेली 50 वर्ष इस्रोच्या प्रत्येक मोहिमेमध्ये योगदान देते. चंद्रयान 3च्या यशस्वी मोहिमेत महाराष्ट्राचं मोठं योगदान ही आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आणि त्याच्यामध्ये वालचंद नगरचं करावं तेवढं, वालचंद इंडस्ट्रीचं, तिथल्या अधिकाऱ्यांच्या, तिथल्या कामगारांचं, तिथल्या मालकाचं जेवढं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. मित्रांनो, आपण बारामतीमध्ये राहतो. कधी कधी आपल्याला वाटतं काय आता चंद्रावर उतरलंय, काय विशेष काय. मित्रांनो, आज जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे. त्याच्यावरच आपण थांबत नाही. ह्याच्यामध्ये आपण जशा प्रकारचं यश मिळवलं तशाच पद्धतीनं आता देशाचे पंतप्रधान यांनी ठरवलेलं आहे की आपली देशाची अर्थव्यवस्था ही देखील टॉप 5 मध्ये आणण्याचं काम त्यांनी केलं. विविध एकता ही तुमच्या माझ्या भारताची ओळख. महापुरुष जे जे होऊन गेले त्यांनी या भारताचं नाव वाढवण्याचं काम केलं. आजपर्यंत जेवढे पंतप्रधान होऊन गेले त्यांनी पण आपल्या आपल्या कारकिर्दीमध्ये उत्तम पद्धतीचं काम केलं. देशाला नेतृत्व दिलं. देश जगामध्ये कसा पहिल्या क्रमांकावर राहील याबद्दल अतोनात प्रयत्न केले. आजच्या काळात भारत केवळ त्यांची संस्कृती आणि परंपरेसाठी ओळखला जात नाही, तर देशाने अनेक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवण्याचं काम केलेलं आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जगात भारताने आपली स्वतंत्र विकास मुद्रा ही उमटवलेली आहे. याचा प्रत्येक भारतीयांना अभिमान आहे. मित्रांनो, ठीक आहे, मागं काही सभांमध्ये मीच मोदी साहेबांच्या विरोधामध्ये सभा घेतल्या हे मी मान्य करतो. कारण मला माहिती नव्हतं की नंतरच्या काळामध्ये कसं काम होणार आहे. आज बारामती डोळ्यासमोर ठेवा. आज बारामती फलटण रोडचं काम मंजूर झालंय. 700 कोटी रुपयाचं काम आहे. 700 कोटी रुपयाचा 4 पदरी रस्ता. मागे एकदा काम आम्ही रामराजेंनी मंजूर केलं होतं, परंतु IVRCL ही कंपनी लिक्विडेशन मध्ये गेली आणि त्याच्यामुळं आपल्याला खूप त्रास सहन करावा लागला. आता ते काम शेळके म्हणून कॉन्ट्रॅक्टर, पाटस ते बारामती पालखी मार्गाचं काम ज्याला मिळालं होतं त्याच कॉन्ट्रॅक्टरला ते मिळालेलं आहे. याचा अर्थ काम नक्की पूर्ण होणार. भिगवण बारामती कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम चाललंय. आज तोही रस्ता चांगला करण्याचं काम आपण करतोय. कुरकुमवरून बारामतीला येणारा रस्ता चांगला केला की नाही. पाटसवरून बारामतीला येणारा पालखी मार्ग, लोकांना योग्य मोबदला, काही जणांचे अजून थोडे बहुत काही म्हणणं आहे, मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. परंतु मित्रांनो, तो रस्ता बघितल्यानंतर म्हणाल अरे ही विमान धावपट्टी आहे का रस्ता आहे. एवढा प्रचंड मोठा रस्ता आपण केला. रस्ता तो तिकडनं उंडवडीवरून वळला. मी तिथपासून बारामतीपर्यंत पालखी येत असताना गडकरी साहेबांना सांगितलं तिथं मला मदत करा.
शेवटी राज्य सरकारकडनं आणि त्यांच्याकडनं अशी आपण मदत तिथं घेतोय. तो 4 पदरी रस्ता आपण करतोय. त्याच्यामध्ये निरातू बारामती पुढे इंदापूर हाही रस्ता आपण मोठा करतोय. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला बारामतीपासून माळेगावला जाताना काम चालू आहे. माझी अडचण अशी आहे की पूर्वीच्या काळामध्ये आपल्या पूर्वजांनी लावलेली झाडं तिथली चिंचेची ती तोडावी लागतात आणि ते माझ्या जीवावर आलेलं आहे. ते ॲग्रिकल्चर कॉलेजच्या समोरची चिंच नाही का ती. पण मित्रांनो, आता वाहनं इतकी वाढलेली आहेत. पूर्वीची बारामतीतली वाहनं, आताची वाहनं, आता इलेक्ट्रिक व्हेकल, इलेक्ट्रिक वाहनं येणार आहेत. त्याच्याकरता टॅक्सेसमध्ये आम्ही सवलत दिलेली आहे. त्याच्यामध्ये लोकांना ते परवडणार आहे. आता आपल्या पियाजो कंपनीमध्ये रिक्षा आपल्या इलेक्ट्रिक सुरू झालेले आहेत. आपल्या नगरपालिकेला पण मधी CSR मधनं आपण घेतलेलं आहे. ह्या प्रकारचं काम होत असताना बारामतीकरांना शहरात असेल, ग्रामीण भागात असेल, तिकडं वडाणा असेल, तिकडं आमचं कारखेल असेल किंवा इकडं सांगवी असेल, इकडं काटेवाडी असेल, कुठल्याही भागामधल्या रस्त्याला कसं प्राधान्य देता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न मी आणि माझे सगळे सहकारी करतात. हे सगळं करत असताना पिण्याच्या पाण्याच्या प्रचंड योजना, प्रत्येक घरामध्ये नळ, ही जी काही पंतप्रधानांची कल्पना आहे त्यांच्या योजनांचा आणि राज्य सरकारचं त्याला जोड द्यायची आणि त्याच्यातनं उद्याच्याला 2 महिने कॅनॉलना क्लोजर आला तरी माझ्या बारामतीकरांना, माझ्या सांगवीकरांना, माझ्या कांबळेश्वरकरांना, निरावागजकरांना किंवा माळेगावकरांना, पंढरेकरांना, कुठल्याही गावांना पाणी कमी पडू नये या पद्धतीचे स्टोरेज टँक आपण त्या ठिकाणी कामाला घेतले. तुम्ही सगळेजण बघताय करोडो रुपयाची कामं चाललेली. हे कशामुळे मी करू शकलो? हे तुमचा भरभक्कम पाठिंबा. तुम्ही एवढा बोजा खांद्यावर टाकता. विधानसभेच्या निवडणुकीत 1,68,000 मताधिक्य, समोरच्यांचे सगळ्यांचे डिपॉझिट जप्त. आता असं केल्यानंतर मी काय करायचं? मी त्याच्यामुळे पहाटे 5 वाजताच बाव चढून उठतोय. चला कामाला लागलं पाहिजे. बायको म्हणते, राव दमानी दमानी ही काय चाललंय काय? जरा वयाचा विचार करा. तसं काही नसतं. त्याच्यातनं एक आम्हाला वेगळं समाधान मिळतं. आता उद्या पण आजची सभा झाल्यानंतर 5:45 कुठंतरी साईटवर असेलच बघा. तुम्ही मस्तपैकी कुठल्या झोपेमध्ये, चांगल्या झोपेमध्ये असताना तिथं काम. कारण काय त्याच्यातनं मला काय फायदा होतो? बारामतीकरांना त्रास होत नाही. मी जर 10 वाजता एखाद्या साईटवर गेलो तर तुम्ही इतकी गर्दी करता की मला ते पाहताच येत नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही झोपेत असताना, पांघरुणात असतानाच बघून टाकायचं. म्हणजे मग सूचना देता येतात. कॅनॉलचं इथं अस्तरीकरण असं करा, इथं लाईनिंग तसं करा, नटराजच्या इथं असं करा, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्पॉट. लोकांना कधी वाटलं होतं का विद्या कॉर्नर चौक ते गदिमा कसं काय झालं? लोक आज मी रात्री कधी तिथनं जातो त्यावेळेस महिला, पुरुष, मुलं खेळत असतात, गप्पा मारत असतात. समाधान वाटतं की काही ना काही त्यांना विरंगुळा असला पाहिजे. माझ्या अमरावीमध्ये बाबासाहेब आंबेडकर भवन हे होतं, घरकुल होतं. इतकी वाईट अवस्था होती. मला आठवतंय कारभारी आणि पवार साहेबांच्या काळामध्ये त्याचं उद्घाटन झालं होतं. परंतु त्याची इतकी दुरावस्था झाली, आम्ही सगळं ते काढून टाकलं. करण वाघोलीकरनीच काम केलं. आज कसं काय काम झालं? मित्रांनो, मला तर बारामतीमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आपला माणूस कुणी झोपडीत राहू नये, त्याला त्याचं हक्काचं घर मिळावं, ही माझं स्वप्न आहे, ही माझी कल्पना आहे. परंतु त्याच्यामध्ये केंद्राचा निधी मिळेल, राज्याचा निधी मिळेल, पंतप्रधान आवास योजना असेल, पण तुम्ही पण काही तुमचा हिस्सा घातला पाहिजे. आपला खंडोबा नगरचा पुढे आल्यानंतर तो ब्रिज, तिथं आपण एक नवीन इमारत बांधली, लालबेग यांचा वॉर्ड. काय आज तिथं परिस्थिती आहे? तिथंही घरं बांधलेली. अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला काम करायचं. इतके दिवस आम्ही प्रयत्न करत होतो, परंतु आपल्या नटराज पासून मला पंचायत समितीपर्यंत अजून एक रस्ता करायचा होता. रेल्वे विभाग परवानगीच देत नव्हता.
मित्रांनो, शेवटी ह्या सगळा बदल झाल्यानंतर तिथं गेल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं, ज्या गोष्टीला 6 कोटी मागितले होते ना रे, 6,30,00,000, 7 कोटी काम नंतर झालं 1,30,00,000. 1,30,00,000 रेल्वेला भरले आणि काम आता तिथं सुरू झालेलं आहे. तुमच्याकरता चांगली उद्यानं अमराईमध्ये समोरच्या बाजूला बीज गुणन केंद्र होतं, तिथलं उद्यान झाल्यानंतर तुम्ही बारामतीत आहात का अजून कुठंतरी परदेशात आहात असंच दाखवणार आहे तुम्हाला. इतकं चांगलं करून टाकणार आहे. अशी वेगवेगळी उद्यानं डेव्हलप करायचं काम चाललंय. आपला पूर्वीचा किल्ला जो होता कचेरी, तो त्या ठिकाणी कशा पद्धतीनं होतोय. तिथं पूर्वीचं आपलं तहसीलदार कार्यालय, ती इमारत तर इतकी सुंदर करून टाकतो. आणि तिथं बारामतीमध्ये कुणी आलं किंवा बारामतीला नवीन पिढीला वाटलं की पूर्वी बारामती कशी होती, त्याच्यानंतर बारामती कशी बदलत गेली, श्रीधर स्वामींची बारामती, त्या काळ कसा होता, असा प्रत्येका काळातली बारामती तिथं दाखवण्याचा प्रयत्न हा आम्हा लोकांचा राहणार आहे. आणि त्याच्यात पण लोकांना तिकडचा कसबा असेल किंवा इकडं माझा कचेरीचा भाग असेल, त्या सगळ्या भागातल्या लोकांना तिथं जाता येईल एवढं चांगलं ठिकाण आपण करतोय. वेळ लागतोय. काही काही स्पॉट रिमांड होमच्या पाठीमागे देखील एक स्पॉट डेव्हलप करतोय. तिथं तर एक घड्याळ दर तासाला त्याचा आवाज तिथल्या तिथे येईल. सगळीकडे लांबपर्यंत येणार नाही, परंतु तिथंही लहान मुलांना खेळायला एक चांगला स्पॉट आपण डेव्हलप करतोय. आपलं स्विमिंग पूल आहे, त्याच्या अलीकडे पण एक स्पॉट डेव्हलप करतोय. आपलं MS हायस्कूलचं इकडचं मागचं गेट आहे पोपटराव तुप्यांच्या घराकडनं, तिथंही एक स्पॉट डेव्हलप करतोय. तिथंही अमराईतल्या मुलांना मुलींना जाण्याच्या करता शाळेत चांगला पूल केलाय. तो पूल झाल्यानंतर तुम्ही पण बघतच बसाल, उद्धव गावडे तेच त्याचं काम करताय. पूर्वी तिथल्या रोड कसा होता, मला सूर्यकांत गादिया नेहमी म्हणायचे, अहो दादा ही करा राव आमचा रोड कधीतरी चांगला करा. म्हटलं जरा दमाने घ्या, रोड असा करतो की चकाचकच करून टाकतो. आज कशा पद्धतीनं खत्रींच्या समोरचा हा रोड आपला झालेला, अजून काही ठिकाणी थोडंसं अतिक्रमण आहे, ते जरा काढायचं आहे. सांगायचं तात्पर्य, बारामतीतले आतले रस्ते असतील, बाहेरचे रस्ते असतील, माझ्या ग्रामीण भागातले रस्ते असतील, आत्ता देखील 25-15चे बरीचशी कामं मंजूर केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला संभाजी आणि बाकीचे सगळे सहकारी सांगतील. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नसल्यामुळं आपल्या काही कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व मिळत नाहीये. माळेगाव कारखाना, सोमेश्वर कारखाना, छत्रपती कारखाना, दूध संघ, बारामती बँक, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी, ह्या सगळ्यामध्ये त्याला बारामती ग्रामोद्योग असं सगळीकडं वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना PDCC बँक प्रतिनिधित्व मिळालंय. परंतु जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका OBCंना प्रतिनिधित्व मिळत नव्हतं म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर चाललेली आहे. आणि त्याच्यामुळं ते तिथला निकाल जेव्हा न्यायदेवतेचा लागेल त्यावेळेस मग निवडणुका जाहीर होतील आणि मग नवीन जुने कार्यकर्त्यांचा एक समन्वय साधण्याचं काम मी आणि माझे सगळे सहकारी मित्र आम्ही सगळेजण करू. परंतु एकंदरीतच आपली नगरपालिका असेल, माझी माळेगावची नगरपंचायत असेल किंवा माझी वेगवेगळी गावं ग्रामपंचायती असतील, ह्या सगळीकडेच चांगल्यातलं चांगलं काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, बारामतीमध्ये मी येत असताना डिवायडर आहेत, आपली डिवायडरची झाडं चांगली दिसतात का, तर तिथं सतत आम्हा लोकांचं लक्ष असतं. काही खराब दिसलं तर मी लगेच चीफ ऑफिसरला झापतो, कधी सचिन सातवला झापतो, कधी त्या ठिकाणी किरण गुजरला काही बोलतो, किंवा कधी इतर सहकारी मित्रांना, हनुमंत पाटील आता डेप्युटी कलेक्टर झालेत, त्यांना बारामतीची जबाबदारी दिलेली आहे, त्यांना सांगतो की तुम्ही त्या ठिकाणी बघा. PWDच्या लोकांना सांगतो, काही इतर कार्यकर्त्यांना सांगतो की भाऊ तुम्ही पण इंटरेस्ट घ्या ना. काही इतर संस्था आहेत त्यांनी पण इंटरेस्ट घेतला पाहिजे. बारामतीमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये देखील जिथं डिवायडर आहेत, मग मोरगावच्या परिसरात डिवायडर आहे, इतर काही परिसरात डिवायडर आहेत, त्या आता माळेगावला डिवायडर होतोय, त्या परिसरामध्ये तिथल्या पण काही सामाजिक प्रश्नांची जाण असणाऱ्या कार्यकर्त्यांनी तिथं इंटरेस्ट दाखवला पाहिजे. तर बाबांनो सगळी मिळून आपण या बारामतीचा कायापालट करू शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या. लाईनिंग केल्यानंतर काही लोकांचं म्हणणं होतं की पाणी
पाजरायचं बंद झालं, मग काहींनी विरोध केला. आपण सरकारमध्ये आल्यानंतर मी ती सगळी मशिनरी पाठवून दिली. म्हणलं नको बाबा, आमच्या बारामतीकरांना ते लाईनिंग नकोय. ते म्हणतात आमच्या सगळ्या विहिरी पार आटून जातील, बोर आटून जातील. त्याच्यामुळं मी त्यांना त्या ठिकाणी पाठवलं. पण राहू दे, जोर राहू दे. होय, बर, चांगली देतो, चांगली देतो. हनुमान पाटील उद्या तो भेटायला येईल, त्याला विचारा कुठली एजन्सी द्यायची देऊन टाका. अध्यक्ष आता काय हरकत नाही, शेवटी तो आपला खात्रीचा मतदार आहे, त्याच्यावर त्याचा हक्क आहे. प्रश्न विचारण्याचा आणि उत्तर देण्याचा आपला अधिकार आहे. अशा पद्धतीने एकंदरीत ही सगळी कामं चाललेली आहेत. मित्रांनो, रेल्वेच्या संदर्भामध्ये देखील पुढं रेल्वे कशी आपल्याला फलटणपर्यंत जोडता येतील तिथंही मी काही कार्यकर्त्यांना सांगतो. माझी तुम्हाला विनंती आहे की वसंतराव पवार नाट्यगृह तिथं एक चांगला प्लॅन केलेला आहे, कॉन्ट्रॅक्टरनी काम सुरू केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम अतिशय चांगलं आपण केलेलं आहे. आता तिथं ज्या काही अजून सुविधा पाहिजेत, तुम्ही मला सांगा की अजून ह्या सुविधा पाहिजेत. ते स्टेडियमला सगळ्या बाजूने अजून वर छत नाही आहे, तर ते पण आपण करून टाकू. आपला एसटी स्टँड कसं काय झालंय, ते एसटी स्टँड पूर्ण झाल्यानंतर माझा दावा आहे महाराष्ट्रात असं कुठे एसटी स्टँड नसेल असं एसटी स्टँड आहे. आणि तिथल्या काही लोकांच्या जमिनी घेताना त्यांना इतका चांगला मोबदला दिला, इतकं सगळ्यांनी सहकार्य केलं. वेळ लागतो, पण काम असं काही होतं की उद्या 50 वर्ष बघावी लागणार नाही. काय काहींना तर लांबनं काही छोटं विमानतळ आहे का काय असंच वाटतंय. अशा पद्धतीनं तिथं गाळे काढलेले. आपली जुनी भाजी मंडई जिथं आपल्या सभा व्हायच्या, दाणे बाजारात व्हायच्या, परंतु तिथंही व्हायच्या, त्यावेळेस तिथं इतका सुंदर प्लॅन केलेला आहे. मी आज बारामतीकरांना आवाहन करीन की तिथं पार्किंग थोडंसं बेसमेंटमध्ये, काही एकदम बेसमेंटमध्ये नाही, 4-5 पायऱ्या उतरून काही गाळे वर, काही गाळे त्याच्यावर गाळे, इतका सुंदर प्लॅन होईल की हार्ट ऑफ द सिटी बारामतीचं सगळं चित्र बदलून जाईल. तुम्ही पण म्हणाल आपण बारामतीतच वावरतो, चारही बाजूनी रस्ते त्याला टाकलेले, फार सुंदर प्लॅन केलेला आहे. पैसे मंजूर झालेले, कॉन्ट्रॅक्टर ठरलेला, मला वाटतं आदित्य तावरे माळेगावचा, त्याला काम मिळालेलं. आपल्याच बाळासाहेबांचा मुलगा आहे, आपलीच मुलं कामं करतायत, त्यांना आपण प्रोत्साहन देऊ, त्यांनी चांगली कामं करावी. पण ज्यांचा ज्यांचा तिथं संबंध येतो त्यांनी ती जागा उपलब्ध करून द्या. काही दिवसाच्या करता तुम्ही कळ काढा आणि मी डे नाईट काम करून ते काम पूर्ण केल्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमचे गाळे त्या ठिकाणी दिले जातील. आपण एकमेकाला सहकार्य केलं तर आपल्या शहराचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या गावाचा, आपल्या वाडी वस्तीवरचा कायापालट होऊ शकतो. आपण जर आपल्याच मुद्द्याला चिटकून बसलो, थोडंसं काही जुनी मतं असतील ती योग्य असतील, ती आपल्याला सगळ्यांना फायद्याची असतील, मी 100% तुमच्या बरोबर राहील. परंतु आत्ताची आव्हानं डोळ्यासमोर ठेवून त्याच्यात काही बदल करणं गरजेचं असेल आणि ते पुढच्या पिढी करता फायद्याचं होणार असेल तर आपल्याला ते केलं गेलं पाहिजे. आज आपल्या विद्येचं माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे, पण ग्रामीण भागामध्ये विद्येचं माहेरघर म्हणून बारामती तालुक्याची पण ओळख व्हायला लागलेली आहे. आज आपलं सोमेश्वर शैक्षणिक संकुल, माळेगाव शैक्षणिक संकुल, आपला TC कॉलेज, आपलं MES हायस्कूल, आपल्या इतर ज्या कोणी संस्था, परवा आपला कोराळ्याचा तुकाराम पवार ते विम्याचं काम करतो ते आला होता. म्हटलं काय रे तुकाराम, आहे का इथं आहे? हा आहे पट्ट्या आहे. तर त्याला म्हणलं काय, म्हणलं दादा आता इंग्रजी माध्यमाची शाळा काढायची. अरे म्हणलं एवढ्या शाळा काढल्यात, MESनी सगळ्यांनी आम्ही काढल्यात, तू TC कॉलेजनी काढल्यात. नाही म्हणलं आपल्याला काढायची. त्याचा प्रस्ताव लगेच त्याला दीपक केसरकरकडे पाठवलं की नाही, त्याच्यामध्ये काम मार्गी लावलं की नाही, आम्ही काही बघत नाही. त्याच्यामध्ये तुकाराम काम करतोय कर, पुढे आपला अल्ताफ आणि तरन्नुम, त्या दोघांनी पण इंग्लिश मिडियमचं स्कूल चांगलं चालवलेलं आहे. त्यांना पण अडचणी येतात, त्या पण आपण दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
सांगायचं तात्पर्य की अमक्यालाच मिळालं पाहिजे ही भावना अजिबात नाही. ते आपल्या जवळचे असू, आपले लांबचे असू, आपला संबंध असू किंवा नसू, त्यांना मदत झाली पाहिजे. चांगलं काम बारामतीकरांच्या करता करत असतील. मला वाटतं कानिटकरला पण आपण पाठीमागच्या काळामध्ये मदत केली. चांगली संस्था चालवतो, चांगली शाळा चालवतो. शेवटी आमची मुलं मुली दर्जेदार शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे. त्यांना उद्याच्याला UPSC MPSC मध्ये ते सिलेक्ट झाले पाहिजे, IAS IPS झाले पाहिजे, CA झाले पाहिजे. डॉक्टर इंजिनियर तर होतातच. आज खूप मोठ्या प्रमाणावर आपली मुलं मुली शिकतायत, वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस घेत आहेत, वेगवेगळे कारखान्याचे युनिट आपण आणण्याचा प्रयत्न करतोय. काही कारखाने बंद पडले तर लगेचच तिथं पर्यायी काय व्यवस्था करता येईल ती करण्याचा आपण प्रयत्न करतोय. का करतोय? कारण नुसता असा विकास करून चालणार नाही, तिथं रोजीरोटीचा पण प्रश्न सुटला पाहिजे. आता मला हे चौक जो आहे तीन हत्ती चौक, नटराज आणि तिथले काही गाळे पलीकडे जरा शिफ्ट करायचे, कारण तोही परिसर तुम्हाला संध्याकाळी बसता यावं अशा प्रकारचं एक प्लॅन आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. तिथं थोडी लोकांनी टीका केली. पहिल्यांदा खूप चढ तुम्हाला वाटत होता, आता जरा तुम्हाला सवय झालेली. मित्रांनो, अशा प्रकारे अनेक तुम्ही विचारा PWD वाल्यांना बारामतीमध्ये ह्या वर्षभराच्या काळामध्ये किती पूल त्या ठिकाणी झालेले. प्रचंड काम आपण त्या बाबतीमध्ये करतोय. आणि आता पुन्हा आपण सरकारमध्ये आपल्याला संधी मिळालेली आहे. ती कामाकरता राज्यामध्ये मोठे मोठे प्रकल्प आणण्याकरता आता 5 दिवसाच्या करता देवेंद्र फडणवीस साहेब परदेशामध्ये गेलेले होते, जपानला. आम्ही त्यांना सांगितलं जावा जपानकडं. जायका म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे, ते 1000 कोटी त्यांनी पुण्याची नदी सुधारच्या कार्यक्रमाला दिलेले, कमी व्याजाने दिलेले. त्याच्यातनं आणखीन काही गुंतवणूक झाली. जनरल मोटरचा कारखाना पुण्याचा बंद पडलाय, तिथं हुंडाईचा कारखाना आला. ITची इंडस्ट्री वाढली, तर आपल्या मुला मुलींना काम मिळणार. आता शेती पण आपली मुलं मुली चांगली करायला लागली. सह्याद्री फार्म म्हणून नाशिकला फार चांगलं काम चाललेलं आहे. सुनील पवार आता मार्केट कमिटीचे चेअरमन सुधारच्या कार्यक्रम, त्याच्यामध्ये तिथंही मोठं काम मॅग्नेटच्या माध्यमातून 45 कोटी रुपयाचं काम बारामती मार्केट कमिटीमध्ये चाललेलं आहे. काय तो परिसर होता आणि कशा पद्धतीनं तो परिसर बदललेला आहे. जारगडवाडीला तिथं आता जागा घेतलेली आहे, तेही काम आता सुरू होईल. तिथं जनावरांचा बाजार आपण घेऊन जातोय. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण करतोय. सगळे आता रस्ते बघा, पूर्वी आपण इथनं निघालो की मोतीबागेला तरी एकही घर रस्त्याच्या कडेला नव्हतं, थेट आपल्याला पुढे जावं लागायचं. आता बारामती पासून पार काटेवाडीपर्यंत दोन्ही बाजूला छोटे मोठे काही ना काही व्यवसाय माझे बारामतीकर करतायत. कोण कापडाचं दुकान टाकतंय, कोण छोटंसं वर्कशॉप टाकतंय, कोण त्या ठिकाणी मस्तपैकी मासे विकण्याचा धंदा करतंय, चांगल्या प्रकारचं जेवण देण्याचं काम करतंय. ते केलं पाहिजे, त्याच्यातनं उलाढाल होती. मित्रांनो, मी मगाशी सांगायचं राहिलो की त्याच्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था जगातल्या टॉप अर्थव्यवस्थेमधून टॉप 5व्या क्रमांकावर आलेली आहे. आणि देशाच्या पंतप्रधानांना आता ती 3ऱ्या क्रमांकावर आणायची आहे. म्हणजे $5 ट्रिलियन एवढी ती अर्थव्यवस्था न्यायची. ते ज्यावेळेस देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन नेत आहेत, त्यावेळेस आम्ही एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलेलं आहे की आपण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था त्या 5 मधली $1 ट्रिलियन महाराष्ट्रातली अर्थव्यवस्था करायची. तुम्ही म्हणाल यांना काय होणार आहे? तुम्हाला माहिती आहे, $1 ट्रिलियन म्हणजे 82.66 लाख कोटी रुपये. $1 ट्रिलियन म्हणजे 82.66 लाख कोटी रुपये. एकाने उठा आणि इथं कागदावर लिहून दाखवा, म्हणेल ते ऐकेल. मित्रांनो, ह्याच्यामुळं आपला GDP वाढणार आहे. त्याच्यामध्ये तो वाढल्यानंतर आपण लवकरच जपान आणि जर्मनीला मागे टाकणार आहे. त्याच्या संदर्भामध्ये
हे लक्ष्य गाठण्याच्या करता केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्थापन करण्यात आलेलं महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन अर्थात मित्राच्या कामकाचा आढावा मी गेल्याच आठवड्यात घेतला. कधी कधी मला इतकं वाईट वाटतं, कधी काही जण बातम्या देतं अजित पवारांनी मुख्यमंत्री अध्यक्ष असणाऱ्या बैठका घ्यायला सुरुवात केली. अरे मी अर्थमंत्री आहे, उद्याच्याला एकनाथराव शिंदे साहेबांचं काम हलकं करण्याच्या करता मुख्यमंत्र्यांचा व्याप भरपूर असतो. मी काही बैठका घेतल्या आणि नंतर मुख्यमंत्र्यांना सांगितलं की सीएम साहेब ह्याच्यामध्ये असं केलं तर लवकर आपले प्रश्न धसास लागतील. काही उपमुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी घेतल्या. बिघडलं काय? महाराष्ट्राचंच भलं होतंय ना, आणि त्याच्यामध्ये एकनाथरावांचा पाठिंबा आहे ना. पण बाकीच्यांनीच हे असं झालं तसं झालं. आता आढावा घेतल्याशिवाय आपल्याला त्या कामात काय अडचण आहे ते समजत नाही. मला जर त्याच्यामध्ये काही आर्थिक अडचण असेल तर मला अर्थसंकल्पामध्ये त्याचा समावेश करता येईल. जर आणखीन काही वेगळी अडचण केंद्राची असेल तर केंद्रातल्या लोकांना जाऊन आपल्याला भेटता येईल, ते तिथं आपल्याला मदत करतील. मित्रांनो, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन नेण्यासाठी मित्रा तिथं प्रवीण परदेशी हे तिथं आपण रिटायर झाले परंतु त्यांना ती जबाबदारी दिलेली आहे. ती तिथं महत्वाचं काम बघतायत आणि ह्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळं राज्यातलं कृषी उद्योग अर्थ व्यापार उत्पादन IT क्षेत्रातल्या विकासावर भर देण्याची आवश्यकता आहे. आणि येत्या वर्षभरात पूर्ण होणारे राज्यातले प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावण्याचं आपलं उद्दिष्ट आहे. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचं उत्पन्न वाढीचा विशेष प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय आणि त्यासाठी गेल्या काही दिवसापासून मी राज्याच्या आर्थिक स्थितीचा देखील सातत्याने सर्व आघाड्यांच्यावर आढावा घेण्याचा प्रयत्न करतो. अधिकारी पण येतात, आम्ही सकाळी लवकर तिथं कामाला लागतो. कालही पुण्यामध्ये काही महत्वाच्या बैठका घेतल्या, सकाळी पिंपरी चिंचवडच्या घेतल्या. बारामतीला जरी 50-60 दिवस आलो नसलो तरी बारामतीचे पण अनेक प्रश्न, इथून जे काही निरोप येतात, इथून जे काही माहिती मिळते व्हॉट्सअपच्या किंवा मेसेजच्या निमित्तानं, त्याच्यातनं तिथं बसून आपण त्या ठिकाणी सोडवतोय. कारण हे सोडवलं पाहिजे. त्याच्याशिवाय आर्थिक सुबत्ता येऊ शकत नाही, त्याच्याशिवाय रोजगार वाढू शकत नाही, त्याच्याशिवाय गोरगरिबांच्या मुलांच्या मुलींच्या हाताला काम मिळू शकत नाही. आणि तुम्ही पहा, बारामतीची बाजारपेठ जुन्या लोकांनी सांगावं, इथं बरेच माझे सहकारी आहेत. छत्रपतीचा माळेगावचा सोमेश्वरचं दिवाळीचं पेमेंट झाल्याशिवाय बारामतीच्या बाजारपेठेला उठाव येत नव्हता. खरं आहे की नाही खोटं? आता सतत एवढ्या लोकांचे पगार होतात, कामगारांचे होतात, शिक्षण संस्थांचे होतात, कितीतरी मुलं मुली. आज बारामतीमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल 1 लाख मुलं मुली बारामतीमध्ये शिक्षण घेत आहेत. 1 लाख बारामती शहरात, ग्रामीणचं तर वेगळंच. आज त्यांच्याकरता वेगवेगळ्या गोष्टी लागतात. आज भिगवण रोड कसा झालेला आहे, कसे चांगल्या चांगल्या प्रकारचे ब्रँड आलेले, कसे चांगल्या चांगल्या प्रकारचे दुकानं आज बारामतीमध्ये होत आहेत. बारामती बदलते, चित्र बदलतंय. अजूनही आपल्या मध्ये कचऱ्याच्या ह्याला आग लागली, त्याच्यामध्ये देखील आता मी काही वेगळा निर्णय त्या ठिकाणी घेतोय. शेवटी कुठंही प्रदूषण न होता अतिशय सुखाचं समाधानाचं आनंदाचं जीवन आपल्या सर्वांना कसं जगता येईल अशा पद्धतीचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि त्याच्यात तुम्ही सगळेजण साथ देताय, हे अतिशय चांगली बाब आहे. म्हणूनच हे बारामतीकरांचं प्रेम माझ्या अंगात 10 हत्तींचं बळ देऊन जातं. बारामतीच्या ऐतिहासिक शारदा प्रांगणाच्या मैदानावर आज कितीतरी राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा विषयकाचे कार्यक्रम त्या ठिकाणी झाले, परंतु बारामती आणि बारामतीकरांशी निगडीत असणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घटनांचं हे मैदान साक्षीदार आहे. आणि त्यातील अनेक घटना माझ्या जीवनाशी देखील अतिशय निगडीत आहेत. आज देखील ज्या पद्धतीनं मी बारामतीमध्ये एंट्री केली, जी गर्दी, अरे 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 असलं तर कधी बघितलं नाही. एवढे माझे क्लासमेट भेटले, इतके जण भेटले की मी पाहतच राहिलो. आया बहिणी
त्या ठिकाणी ओवाळत होत्या, तरुण मुलं मुली प्रोत्साहन देत होते, शुभेच्छा देत होते. त्याच्या संदर्भामध्ये सगळे दुकानदार बाहेर आलेले होते, सगळी बारामती बाहेर आलेली होती, ग्रामीण भाग, शहरी भाग. अशा प्रकारची मिरवणूक मी माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात बघितलेली नाही. मी अतिशयोक्ती करत नाही, मीडियाही बघत होता. हे प्रेम आहे, हे काही कुणाला बळजबरी केलेली नव्हती. लोकांचा उत्साह, लोकांचं प्रेम, लोकांची आपुलकी अशा पद्धतीनं, म्हणजे काय तो सडा फुलांचा पाकळ्यांचा पडलेला असेल, अशी फुलांची पाकळ्या कधी माझ्या बारामतीतल्या रस्त्यांनी पाहिल्या नसतील. पण ह्या प्रकारे तुम्ही सगळेजण प्रतिसाद देत होता. एवढं ढकला ढकली, रेटा रेटी कधी आयुष्यात मला कुणी केली नाही. हातात हात द्यायचो, ती नाना म्हणायचा नका देऊ, आता वरतायत वरतायत. असे हात ओढले की वाटलं इथनं तुटतंय इथनं तुटतंय. काय काय हात देताना मुके पण घ्यायचे, किस घ्यायचे. आईला म्हटलं बायकोनी एवढे किस घेतलं नाही, एवढे किस चालले काय चाललंय काय आज. पण ठरवलं होतं आज चिडायचं नाही, गप बसायचं, सगळ्याला सारखं असं करायचं. त्याच्या संदर्भामध्ये इतकं वेगवेगळ्या प्रकारे एवढ्या प्रकारच्या टोप्या आज मला घातल्या. अरे बाप रे बाप, कुठली घालूच तर काढायला लावायची की दुसरी टोपी की तिसरी टोपी. पण असं प्रेम आता मला पुन्हा विचार करावा लागेल, अजून किती वाजता कामाला सुरुवात करायची आणि किती वाजता झोपायचं. मित्रांनो, खरंच आयुष्यात माणूस प्रत्येकजण आईबापाच्या पोटी जन्माला येतो आणि ह्या दुनियेतनं काळाच्या नियतीचं बोलावणं आल्यानंतर निघून जातो. पण आल्यानंतर ज्या समाजाने आपल्यावर संस्कार केलेले असतात, आपल्याला घडवलेलं असतं, आपल्याला वाढवलेलं असतं, आपल्याला दिशा दिलेली असते, आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले असतात, त्यांचं हे प्रेम बघितल्यानंतर एक वेगळा स्वरूप त्या ठिकाणी येतो आणि अधिक जोमाने आपण काम केलं पाहिजे. बारामती, पुणे जिल्हा, इंदापूर तालुका, दौंड तालुका, पुरंदर तालुका, फलटण तालुका, आजूबाजूच्या सगळे महाराष्ट्रातले तालुके हे प्रगत झाले पाहिजे, तिथं विकास झाला पाहिजे. मित्रांनो, हे सगळ्या गोष्टी करत असताना काही काही जण वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडतायत. मी आपल्याला खरंच सांगतो, तुम्ही म्हणाल का अजित आज असं बदललंय. मी आज देशामध्ये करिश्मा असणारं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबांच्या शिवाय दुसरं कुणाचंही दिसत नाही. आज ते गेले 9 वर्ष ज्या माणसांनी घरी कधी दिवाळी केली नाही, कुठला सण केला नाही, दिवाळीला बॉर्डरवर जाऊन बॉर्डरच्या जवानांच्या मध्ये त्यांना प्रोत्साहन द्यायचं, त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम करायचं, सतत पायाला भिंगरी बांधल्यासारखं त्या ठिकाणी फिरायचं. आता ह्या देशातनं आले की त्या देशात, त्या देशातनं आले की त्या राज्यात, त्या राज्यातनं आले की त्या राज्यात. किती वेगवेगळ्या प्रकारचे बदल देश पातळीवर, कशा पद्धतीचे नॅशनल हायवे झालेले. मी मध्ये वंदे भारतच ना, वंदे भारत ट्रेननी गेलो. कशी ट्रेन आहे, एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे. आत्ता काही रेल्वे स्टेशन 25,000 कोटीची रेल्वे स्टेशन आपल्या महाराष्ट्रात भारतातली करतायत. त्याच्यात आपलं दौंड एक आपण घेतलंय, आकुर्डी एक घेतलंय, वडगाव मावळ एक घेतलंय. टप्प्याटप्प्यानी आपण पण आपलं बारामतीचं रेल्वे स्टेशन चांगलं करू. जे बारामतीकरांच्या करता, ग्रामीण भागाच्या करता आणि शहरी भागाच्या करता गरजेचं असेल ते करण्याच्या करता हा अजित पवार कधी गप्पा बसणार नाही, कामच करत राहील. त्याबद्दल काही काळजी करू नका. थोडंसं आज मी काही काम करत असताना पोपट आमच्याकडं सिद्धेश्वर निंबोडीचा आला. त्याला म्हणलं अरे बारामतीत येणार आहे, तिथं भेट. मगाशी त्यानं पत्र दिलं, तिथले काही प्रश्न आहेत सिद्धेश्वर निंबोडीचे, तुम्ही द्या ना. मला तुम्हाला सांगायचं की बाबांनो, कुठल्याही गावाचं, कुठल्याही तालुक्याचं, कुठल्याही राज्याचं, कुठल्याही जिल्ह्याचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. आरोग्याच्या बाबतीमध्ये आम्ही सगळ्यांनी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांनी आम्ही लक्ष घातलंय. अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील कुटुंबियांना सध्याच्या जी जीवनशैली आहे त्यामुळे असंख्य रोगांना सामोरं जावं लागतं. यातून अशा कुटुंबाची सुटका करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीर केलेल्या केंद्र शासनाची आयुष्यमान भारत
आणि आपल्या महायुती शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रित करून आम्ही त्या कुटुंबामध्ये 5 लाख रुपयाचा आरोग्याचा विमा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचा जास्तीत जास्त फायदा माझ्याही भागाला व्हावा, इंदापूरला सगळ्यालाच व्हावा, त्याकरता माझा OSD सुनील मुसळे, जिल्हा समन्वयक डॉक्टर प्रीती लोखंडे आणि कार्यक्रम समन्वयक डॉक्टर प्रशांत आष्टीकर हे दर गुरुवारी बारामतीमध्ये असणार आहे. गुरुवारी बाजार असतो, अनेक माझ्या ग्रामीण भागातली लोक पण येतात. आज पण मला सुपा परगणा परिसरामध्ये काही माझी आई बहीण मला ओवाळत असताना सांगितलं की दादा माझ्या नवऱ्याला ब्लड कॅन्सर झालाय, काहीतरी करा, माझ्याकडे पैसे नाही. इथं बारामतीमध्ये गरीबातल्या गरीब माणसाकडे पैसे नसले तरी देखील त्याला व्यवस्थितपणे उपचार करण्याची जबाबदारी आम्हा लोकांची. गरीबाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा किंवा मुलगी मेरिटची असेल तर त्याला दुष्काळ वगैरे पडल्यानंतर पैसे भरता येत नाही, फी भरता येत नाही, त्याला आपण कशा प्रकारची आर्थिक मदत करायची आणि मार्ग काढायचा, त्याकरता आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत. पण गरीब पाहिजे, मोलमजुरी करणार पाहिजे. नाहीतर कधी कधी काहींची परिस्थिती बरी असते, 10,000 त्याचं केलं, माझं काय होते करायला. शेवटी हा पैसा मर्यादित आहे. हा काही आमदार निधी खासदार निधीचा पैसा नाही. हा पैसा एक ट्रस्ट तयार करून त्या ट्रस्टमध्ये अमाऊंट टाकून त्याच्या व्याजातनं आपण ते पैसे खर्च करतो. आज ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, अनेक हॉस्पिटल आपण ह्या योजनेमध्ये टाकायचं काम चालवलेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, त्याच्यामध्ये तुम्हाला ज्यांची ऐपत असेल ते चांगल्या हॉस्पिटलला नेतील. तुम्ही पहा बारामतीमध्ये हॉस्पिटल पण भरपूर आपण केलेले. आता आयुर्वेदिक कॉलेजचं काम मेडदला कसं चाललंय तुम्हीच बघताय. पुढच्या वर्षी बघा तिथं कसं होत्याचं नव्हतं त्या ठिकाणी होईल. अक्षरशः इथलं मेडिकल कॉलेज, अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला करायच्या. मला मोरगावचं तिथलं पण जे गणपतीचं मंदिर आहे त्याचाही जीर्णोद्धार करायचा. फक्त मोरगावकरांनी मला साथ द्यावी. मी खोटं आहे पोपट, ओके ओके ओके. त्याच्यामध्ये तसं म्हणून चालत नाही. ज्यांची दुकानं आहेत त्यांनी पण मदत केली पाहिजे, त्यांनाही विश्वासात घेतलं पाहिजे. मी ते एवढं सुंदर तुम्हाला करून देईल की तिथं लोकांची संख्या भाविकांची वाढेल. कारण बरेच जण आज मला तिथं भेटले, भिवंडीचे इकडचे तिकडचे एवढे लोक, दादा आम्ही आज इथनं सुरुवात केलेली अष्टविनायकाचं दर्शन घेण्याच्या करता. प्रत्येकाची श्रद्धा असते, परंपरा असते. कुठंतरी माणसाला वाटतं की इथं मला त्या ठिकाणी माझं ऐकलं जाईल. अशा पद्धतीनं लोक साकडं घालायला दर्शनाच्या करता किंवा काही मागणं केलं तर ते मागणं पूर्ण झालं तर तिथं नवस फेडायला देखील जात असतात. अशा पद्धतीनं ज्या काही गोष्टी करायच्या असतील ती पण करण्याची माझी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची तयारी आहे. मित्रांनो, माझी एवढीच विनंती आहे की हे सगळं करत असताना कुठंही मी कुणाचा अवमान होऊन देणार नाही, सगळ्यांचा आदरच ठेवीन. बारामतीकरांचं नाव कमी होईल असं कुठलंही कृत्य माझ्याकडनं होणार नाही. तुमच्या विश्वासाला तडा जाईल अशा पद्धतीचं कुठलंही काम माझ्याकडनं होणार नाही. कामाच्या व्यापामुळं आणि राज्यात सगळीकडे फिरावं लागणार असल्यामुळं मला जरा कमी वेळ मिळेल, परंतु त्यावेळेचा पुरेपूर फायदा. आणि बाकीची टीम, हनुमंत पाटील तर आपल्या इथं मामलेदार होते, आता ते डेप्युटी कलेक्टर झालेले आहेत. अधिकारी पण बहुतेक बारामतीमध्ये चांगले आणलेले आहेत. त्या अधिकाऱ्यांनी पण मी चांगलं म्हणलं म्हणून लगेचच निवांत व्हायचं काम नाही, अधिक चांगलं काम केलं पाहिजे. मला मध्ये बारामतीमध्ये एकाच दिवशी 16 गरपोड्या झालेल्या अजिबात आवडलेल्या नाही. मी त्याच्याबद्दल IGशी बोललोय, SPशी बोललोय, ॲडिशनल SPशी बोललोय. मी ही गोष्ट सहन करणार नाही. त्याच्याकरता CCTV कॅमेऱ्याची परवाच बैठक झाली. CCTV कॅमेरे देतोय. त्याच्यामध्ये ज्यांची ज्यांची परिस्थिती चांगली आहे बारामतीकरांनो, मग ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल,
त्यांनी त्यांची सोसायटी असेल, परिस्थिती बरी असेल तर तिथं CCTV कॅमेरा लावा. ज्याची ऐपत चांगली असेल त्यांनी तिथं लावा. ज्याचं दुकान असेल त्यांनी लावा, बँक असेल त्यांनी लावा. संभाजी होळकर आणि दत्तोबा येळे म्हणजे दिगंबर दुर्गाडे, माझं तर म्हणणं आहे PDCC बँकेच्या जेवढ्या शाखा आहेत, किती आता 265 का 75, 294, सगळीकडे CCTV कॅमेरे बसवा. सगळ्यांनी अशा पद्धतीनं केलं तर हे जे कुणी चोऱ्या करायला येतात पोलिसांनाही तपास लागायला सोपं जाईल. आणि कधी कधी चोरणारा, मध्ये आता एका पेट्रोल पंपावरचं किरणचाच मला फोन आला होता गुजरचा, की दादा माझ्या इथं दुपारी कॅश भरायला चाललेला माणूसच तिथं लुटण्यात आलं. पोलिसांना मी सांगितलं हे जर नाही सापडलं तर मग काही खरं नाही, धागादोरा मिळाला पाहिजे. पोलिसांचं बरोबर ते म्हणले इथलाच कोणतरी असेल आणि त्यांच्याकडेच कामाला होता, तोच त्याच्यामध्ये सहभागी झाला होता. चोरी सापडली, पैसे पण मिळाले. आपल्याकडं कुणी माणसं कामाला ठेवताना जरा विचारपूर्वक ठेवा, त्यांचे ठसे बिसे घ्या. पुढनं फोटो, मागणं फोटो, लगेच पुढनं म्हणजे समोरनं आणि साईडनं, मागणं म्हणजे मागणं नाही. तर तशा प्रकारचे फोटो काढून त्याची जरा माहिती ठेवली, ठसे घेतले तर पोलिसांना पण तपास यंत्रणेमध्ये सोपं जातं. बाबांनो, जग बदलत चाललेलं आहे. नवीन नवीन आव्हानं येत आहेत, नवीन नवीन गोष्टी घडत आहेत. तंत्रज्ञान जेवढं पुढे जात आहे तेवढं त्याच्यामध्ये डोकं चालून त्याच्यातनं काय गैरप्रकार करता येईल असाही एक घटक, असाही एक वर्ग आहे. त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला निश्चितपणे पकडायचं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही पण ज्या संस्था आहेत त्यांना पण मी करायला लावीन, पण तुम्ही पण त्या बाबतीतली खबरदारी घ्या. आणि आपल्याकडं नौकं जरा कुणी दिसलं तर लगेच हटका किंवा पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी सांगा. या पद्धतीचं काम आपण सगळेजण मिळून करू. इतर अनेक कामं, मी आता सगळीच कामं सांगून तुमचा सगळ्यांचा वेळ त्या ठिकाणी घेत नाही, परंतु अनेक प्रकारची कामं जी राहिलेली आहेत त्या लोकांनी असं समजण्याचं कारण नाही की बाबा आता आपल्या कामाचं काय. परंतु बारामतीच्या बाबतीमध्ये एकंदरीतच सगळ्या तालुक्याला आणि शहराला स्वच्छ चांगलं पाणी मिळावं, चांगले रस्ते व्हावेत, चांगल्या प्रकारच्या सगळ्या सुविधा व्हाव्यात. मित्रांनो, मधी तुम्ही किती DYSP पोलीस स्टेशनच्या समोर ती पोलिसांची वसाहत होती, एवढी दुर्दशा होती. तिथं आता कशा पद्धतीनं लोक राहतात आणि कशा इमारती उभ्या राहिल्यात हे जरा जाऊन तुम्ही पहा. एकदम तिथला चेहरामोहरा बदलण्याचं काम आपण केलेलं आहे. अजून खूप आपल्याला काम करायचं आहे आणि त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा बारामतीकरांना झाला पाहिजे, आजूबाजूच्या परिसराला त्या ठिकाणी झाला पाहिजे. हेच आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे आणि तेच आपल्याला सगळ्यांना साकार करायचं आहे. आपली चांगली कामं करायला लागल्यानंतर समाजातले अनेक घटक उत्स्फूर्तपणे आपल्याला मदती करता पुढे येतात. माझ्या माहितीप्रमाणे आजच डॉक्टर संतोष भोसले यांनी किती हे दिले कॉम्प्युटर, 125 कॉम्प्युटर आपल्या आरोग्य विभागाला देण्याचं काम केलं. डॉक्टर कोमणे आणि CEO आलेले होते, त्यांच्या हातामध्ये मी मगाशी माळेगावला त्या ठिकाणी दिलं. त्याच्या संदर्भात आपल्याच बारामतीचे सुपुत्र माझा क्लासमेट डॉक्टर संजय होरा यांनी बारामती मेडिकल कॉलेज पाहिल्यानंतर या ठिकाणी महिन्यातून एक दिवस मी विना मोबदला न्यूरो सर्जरी OPD सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आणि कालच त्यांनी बारामतीमध्ये येऊन रुग्णांची तपासणी करून गेले. 25-30 रुग्ण त्यावेळेस येतील असं वाटलं होतं, प्रत्यक्षात 200 रुग्ण आले. एवढा हुशार डॉक्टर संजय होरा आहे. एवढे कर्तृत्ववान मुलं मुली आपल्या बारामतीमध्ये आहेत आणि अक्षरशः त्यांनी बारामतीकरांचंही नाव काढलंय. परंतु आपली पण काही नैतिक जबाबदारी आहे, ह्या भावनेतनं डॉक्टर संजय होरांनी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्यांच्या समेत कॅन्सर तज्ज्ञ असलेले डॉक्टर चकोर होरा यांनी देखील बारामतीमध्ये त्यांनी घेऊन आलेले होते. बारामतीमध्ये केवळ आपल्या प्रेमाखातर विनामूल्य रुग्णांना सल्ला देण्याचं काम ही सगळी जण करतायत. अशा पद्धतीनं
अनेक गोष्टी बारामतीकरांच्या बाबतीमध्ये होत आहेत. जवळपास आयुर्वेदिक कॉलेज तर 250 कोटी रुपये खर्च करून आपण करतोय. मला माळेगाव कारखान्याच्या संचालक बोर्डाला धन्यवाद द्यायचे. त्यांनी ते कॉलेज पूर्ण होईपर्यंत वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांची ती वास्तू दिली. त्याच्यामुळं मला वाटतं आयुर्वेदिक कॉलेजचं पहिल्या वर्षाची बॅच पण तिथं सुरू झालेली आहे. अशा पद्धतीनं आपण डॉक्टर पण शिकवण्याचं, डॉक्टर वैद्यकीय शिक्षण देण्याचं पण काम करतोय. त्याच्यामध्ये आपल्या इथं सुरू असलेला विकास माझ्या काही पत्रकार मित्रांनी दुबईच्या धर्तीवरच सुरू आहे अशा पद्धतीचं वार्तांकन केलेले. मला या ठिकाणी आपल्याला अशी ग्वाही द्यायची की दुबईपेक्षा सुंदर आणि सुबक अशी बारामती कशी निर्माण करता येईल आणि बारामतीकरांना ग्रामीण भागाला सर्व सुविधा कशा देता येतील. विकास कामं करताना अनेकदा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो किंवा काही काळ वाट पाहावी लागती. दरवेळेस मी आव्हान केल्यानंतर माझ्या आव्हानाला तुम्ही सगळेजण प्रतिसाद देता, पण या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्ही त्या स्वच्छ ठेवल्या पाहिजेत, चांगल्या ठेवल्या पाहिजेत. ती तुमची बारामती आहे, आपली सर्वांची बारामती आहे. म्हणून कुठेही आता दगडी काम पण खूप केलंय, नाहीतर तिथं जाल बसायला आणि तिथं जाऊन हात काढाल आणि बाण काढाल आणि अमक आणि तमक झालं. ते तसलं काही रोमिओ ज्युलियटची नावं लिहू नका तिथं. आपलं शहर आपणच स्वच्छ ठेवायला शिका. आपण आपलं शहर, आम्ही ते कचऱ्याची विल्हेवाट बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करीन. परंतु मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय, बारामतीच्या विकासाचा एकटा अजित पवार हा पुरा पडणार नाही. या शहरातील प्रत्येक शाळांमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, प्राध्यापक, रोटरी, जायंट्स, लायन्स, एन्व्हायरमेंटल फोरम, वेगवेगळ्या संस्था, व्यापारी असोसिएशन, बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर, मेडिको गिल्ड्स, विविध सहकारी संस्था, अशा प्रत्येकाने बारामतीतला एक एक भाग वाटून घेतला पाहिजे. या भागाच्या देखभालीसह स्वच्छता कायम राहील. तेथे नवीन झाडं लावली जातील, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातील. यासाठी पुढाकार घ्यायला हवाय असं माझं आव्हान आहे. शासनाच्या निधीवर अवलंबून राहण्यापेक्षा या पुढील काळामध्ये लोकसहभाग वाढवण्यासह CSRच्या माध्यमातून देखील आपल्याला आपली कामं कशी मार्गी लावता येतील याचाही प्रयत्न आपल्याला करायचा आहे. तुमच्या काही कल्पना असतील तर त्या जरूर बारामतीकरांनो मला सांगा, मला कळवा. आपण त्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी निश्चित प्रयत्न करू असं देखील मी या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो. फॉरेस्ट, त्या फॉरेस्टमध्ये ज्यांना साहसी खेळ करायचे त्याच्याकरता तिथं काही दिवसांनी बघा तुम्ही काय केलेलं आहे. तिथं बोटिंग पण होणार आहे. पाऊस अजून पडला नाही परंतु तिथले तलाव भरल्यानंतर बोटिंग, तिथं झाडं लावतोय, तिथं फिरायला लोकांना व्यवस्था करतोय. तुम्हाला असं कुठलीही गोष्ट मला बारामतीकरांच्या पासून वंचित ठेवायची नाही की हे आमच्या बारामतीमध्ये नाही, आणि ती खंत आमच्या बारामतीकरांना आहे. तुम्ही फक्त त्याच्या संदर्भामध्ये लक्षामध्ये आणून द्या आणि ती बारामतीकरांच्या फायद्याची असली पाहिजे. नाहीतर उगीच काहीतरी गोष्ट सांगणार, नाहीतर म्हणाल दादा चौफोल्याला बारामतीला कसं नाही, ती तसलं काही नका सांगू. नाहीतर टेंभुर्णीला तिथं कसं नाही, तसलं होणार नाही. ज्या चांगली सवय लागतील, जे चांगले आदर्श पिढी माझ्या बारामती तालुक्यातली, शहरातली निर्माण होईल, त्या पिढीच्या करता जे जे चांगलं करता येणं शक्य असेल ते करण्याच्या करता मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की मी आणि माझ्या काही सहकाऱ्यांनी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शिवसेना भाजप सरकारच्या सोबत जाण्याचा जो निर्णय घेतला तो मी केवळ आणि केवळ विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून घेतलेला आहे. या निर्णयामध्ये माझा बारामतीकरांनो कुणाचाही अपमान करण्याची कोणतीही भूमिका कधीच नव्हती आणि पुढेही कधी नसणार आहे. आज देश पातळीवर तुम्ही अनेक नेते पहा, आज नरेंद्र मोदी साहेबांच्या सारखा ताकदीचा नेता आज कुठेही देश पातळीवर आपल्याला पाहायला मिळत नाही. जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती मान्यच केली पाहिजे. उगीच काहीतरी वेगळं मनामध्ये ठेवून उपयोग नाही. ज्यावेळेस नेहरूजींचं नेतृत्व मजबूत होतं त्यावेळेस नेहरूजींच्या शिवाय पर्याय नव्हता. इंदिराजींचं नेतृत्व खंबीर होतं त्यावेळेस पोलादी स्त्री म्हणून
त्यांच्या पाठीशी देश उभा राहिला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये राजूजी एक नवीन संगणकाचं युग कसं असतं ते त्यांनी आपल्या भारताला दाखवलं आणि क्रांती झाली. त्याच्यातनं भारताने मागं वळून पाहिलं नाही. त्याच्यानंतरच्या काळामध्ये वाजपेयी साहेबांचं सर्वांना हवंहवसं वाटणारं, सगळ्यांना आपलंसं वाटणारं नेतृत्व, लालबहादूर शास्त्रीजींना 2 वर्षच मिळाली, तेही तसंच नेतृत्व होतं. परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये मनमोहन सिंगांचं 10 वर्ष नेतृत्व होतं, पण ते जास्त बोलत नव्हते. आणि नंतर नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आलं. काही जण त्यांच्यावर टीका करतात. खरं टीका करणाऱ्यांनी देखील विचार केला पाहिजे की खरोखरीच नरेंद्र मोदींनी एवढं काम करणारा आता तरी भारतामध्ये दुसरा नेता आहे का नाही? कुणी सांगावं. जसं मी सांगेन, महाराष्ट्रात 288 आमदार आहेत. सगळ्यात जास्त सकाळपासून उशिरापर्यंत काम करणारा कोण आमदार आहे ते महाराष्ट्राने सांगावं. तशा पद्धतीनं मलाही आता महाराष्ट्रामध्ये फिरायचं आहे. मी महाराष्ट्राला सांगणार आहे की बाबांनो, राज्याचं भलं करण्याच्या करता, ह्या संदर्भामध्ये जातीय सलोखा ठेवण्याच्या करता शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा मजबूतीनं पुढे नेण्याच्या करता, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करण्याच्या करता आणि केंद्राच्या करोडो रुपयाच्या योजना या राज्यामध्ये, आता इथं काही साखर कारखान्याची लोक बसलेत. मला वाटतं प्रशांत आहे, पुरुषोत्तम दादा आहे, बाळासाहेब आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इन्कम टॅक्सची मॅटर किती वर्ष चालली होती? 20 वर्ष चालली होती. 20 वर्ष चालली होती. कुणालाही, मी कित्येकदा दिल्लीला गेलो, प्रणव मुखर्जी अर्थमंत्री म्हणून भेटलो, पी चिदंबरम अर्थमंत्री म्हणून भेटलो, ए.के. अँथोनी अर्थमंत्री म्हणून भेटलो, इतक्या अर्थमंत्र्यांना मी भेटलो. टांगती तलवार दूर नाही झाली, तेथपर्यंत मुलामा लावल्यासारखं व्हायचं. अमित भाईंना सांगितलं, अमित भाईंनी 11,500 कोटीचा इन्कम टॅक्स महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर होता, तो माफ करून टाकला. जे आहे ते आहे. तुम्हालाही माहिती आहे मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. मी काही लपून छपून काम करणारा कार्यकर्ता नाही. आणि त्याच्यामुळं अशा अनेक गोष्टी त्या बाबतीमध्ये घडू शकतात, होऊ शकतात, हे आम्ही अनुभवलं. माझा आता बारामती तालुका पण कांदा उत्पादक शेतकरी आहे. कांद्याची अडचण निर्माण झाली. आम्ही सातत्याने दिल्लीशी संपर्क ठेवला, दिल्लीने आमच्याशी संपर्क ठेवला. एकनाथराव शिंदे, मी, कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडेला तर ताबडतोब मी आणि एकनाथरावांनी सांगितलं तुम्ही ताबडतोब दिल्लीला जावा. दिल्लीला जाऊन ते लगेच पियुष गोयलला भेटले. मित्रांनो, हे आपण एकत्र काम करतो म्हणूनच करू शकलो ना, नाहीतर त्यांनी कशाला वेळ दिला असता आपल्याला. आणि तो कांदा 2 लाख मेट्रिक टन कांदा 24 रुपये 10 पैसे किलोनी घेण्याचा निर्णय झाला. 24 रुपये 10 पैसे किलो काही कमी भाव नाहीये. अशा पद्धतीचे प्रसंग आल्यानंतर इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग. आता बघा, आपली कारखानदारी अडचणीत येईल. ऊस कमी आहे, क्रशिंग किती दिवस होईल माहिती नाही. आता सोमेश्वर कारखान्यांनी पण क्रशिंग रेट वाढवलेला आहे. आता कितीनं क्रशिंग होणार? 9,500. बाळासाहेबांचं माळेगाव 9,000, ह्याचा काहीतरी 6,500-7,000 एवढं क्रशिंग. आता काय घालायचं काय त्याच्यात? ऊसच वाढलाय तर काय घालायचं? ऊसाला दशी मिळाली ते तरी काय करणार? त्यांनी चांगल्या भावनेने निर्णय घेतला की माझ्या शेतकऱ्यांना 2 पैसे भाव मिळावा. आमच्या पुरुषोत्तम दादांनी 3350 रुपये भाव जाहीर करून टाकला. जेजुरीलाच मी केला, बरोबर ना? पण मी जाता जाता एवढंच सांगतो की माळेगावच्या लोकांना 3350च्या पेक्षा जास्त भाव मिळेल. त्याच्यामुळं काही काळजी करू नका. पण छत्रपतीचं काही विचारू नका. अजित पवाराचा पण ऊस जातोय की तिथं पाठीमागच्या काळामध्ये
जसं एकेकाळी सोमेश्वरला जरा गडबड झाली होती तशी तिथं झाली. मी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, माझा प्रयत्न चालू आहे. सगळेजण आम्ही त्या ठिकाणी कष्ट घेतोय, लवकरच त्याच्यामध्ये यश मिळेल. पण माळेगावमध्ये जी दबक्या आवाजामध्ये चर्चा चाललेली होती की माळेगावचा सोमेश्वर एवढा भाव मिळेल का नाही, मी तुम्हाला सांगतो आजपर्यंत माळेगाव कारखान्याचा जेवढा भाव मिळालेला आहे त्याच्यापेक्षा काही 1 रुपया तरी भाव जास्त देऊन माळेगाव दाखवेल एवढीच खात्री मी माळेगावकरांना या निमित्तानं देतो. इतर पण चांगल्या पद्धतीनं संस्था चालू, चांगल्या पद्धतीनं बारामतीकरांचं भलं करण्याचा प्रयत्न करू, जिल्ह्याचा भलं करण्याचा प्रयत्न करू, जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रयत्न करू. केंद्राच्या आणि राज्याच्या मदतीनं जिल्ह्याच्या योजना, तालुक्यांच्या योजना आणि राज्याच्या योजना देखील मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारकडनं खेचून आणण्याच्या करता नरेंद्र मोदी साहेबांची आणि अमित शहा साहेबांची मदत त्या ठिकाणी घेऊ. आणि अशा पद्धतीनं एकनाथराव शिंदे, मी स्वतः, देवेंद्र फडणवीस आणि आमचे सगळे सहकारी आपल्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता आम्ही कटिबद्ध राहू ह्याबद्दलची ग्वाही देतो. मी माझं जे काही सत्कार केलेला आहे मी तुमच्या ऋणामध्येच राहू इच्छितो. त्याच्याबद्दल मी आभार धन्यवाद देऊ इच्छित नाही, कारण आपण घरची माणसं आहोत. तुमचं हे प्रेम मला अजून स्फूर्ती देणारं ठरलेलं आहे. मला अजून काम जोमाने करण्याच्या करता एक अरे बाबा, आता कशाला तुम्ही ना असे काहीतरी संपत असताना विषय काढता. 2004ला देखील राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं, पण आता मी काय करणार त्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी मला बोलता येत नाही. पण आता तोही प्रसंग आपला गेला. तेव्हा तर सोनिया गांधी विलासरावांना म्हणल्या की विलासराव राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आले, त्यांचा आता मुख्यमंत्री त्यांचे आमदार ठरवतील. पण नाही होऊ शकलं. त्याच्यानंतरच्याही काळामध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांना पाठिंबा दिला त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांचे 56 होते, आपले 54 होते. बाबा 2.5 वर्ष तुम्ही घ्या, 2.5 वर्ष आम्हाला द्या. परंतु तसं पण काही चर्चा झाली नाही. मी त्या चर्चेत नव्हतोच, त्याच्यामुळे मी काही त्या खोलात जात नाही. त्यामुळं मला त्याही खोलात जायचं नाही. आता सध्या उपमुख्यमंत्री जे पदाची जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीला, त्या पदाला न्याय देण्याच्या करता आपण रात्रीचा दिवस करू आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करू एवढाच शब्द मी आपल्याला देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद दादा. आपल्याला मुख्यमंत्री होताना पाहण्याची आमची इच्छा कायम असणार आहे. यानंतर या सन्मान सोहळ्याचा आभार